हॅलो एव्हरीवन, जर तुम्ही उलवेमध्ये 1 RK 1 BHK किंवा 2 BHK फ्लॅट शोधत आहात विथ अम्युनिटीज आणि ते देखील स्टेशन पासून 2 ते 3 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर आणि 1 BHK साठी तुमचं बजेट 39 लाखांपासून 47 लाखांपर्यंत आहे, तर हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी आहे. दॅट मीन्स अफोर्डेबल होम्स विथ अम्युनिटीज ह्या कॉन्सेप्टमध्ये हा प्रोजेक्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. स्टेशनवरून निघाल्यानंतर हे समोरच रॅडक्लिफ नावाचं CBSE पॅटर्नचं मोठं स्कूल आहे. त्यानंतर उलवेमध्ये वेगवेगळे 10 ते 12 CBSE व ICSE बोर्डचे उत्तम दर्जाचे स्कूल व कॉलेजेस आहेत. म्हणजे खूप चांगलं क्वालिटी एज्युकेशन तुमच्या मुलांना येथे भेटून जाईल. त्यानंतर हा पूर्ण मार्केटचा एरिया आहे. येथे तुम्हाला सुपर मार्केट्स, ग्रॉसरी शॉप्स, हॉस्पिटल्स, ब्रँडेड आउटलेट्स, नॅशनल बँक्स व ATMs देखील भेटून जातील. त्याचबरोबर भविष्यात इथे उन्नती मॉल बनत आहे, ज्याचं उद्घाटन नुकतंच PM मोदी साहेबांच्या हस्ते झालं आहे. म्हणजे तुम्हाला इथे वर्ल्ड क्लास अम्युनिटीज मिळत आहेत. म्हणूनच उलवेचं मार्केट सध्या खूप जास्त बूम मध्ये आहे. तर याचा फायदा तुम्हा सर्वांना व्हावा असा प्रोजेक्ट आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आता आपण पोहोचत आहोत आपल्या प्रोजेक्टवर. सो माझं नाव आहे किशोर आणि वेलकम टू प्रॉपर्टी असेट. आज आपण आलो आहोत स्काय होम डेव्हलपर्सचा एक नवीन प्रोजेक्ट क्लाउड कॅसल, जो अफोर्डेबल होम्स विथ अम्युनिटीज ह्या कॉन्सेप्टमध्ये येतो. आज आपण पूर्णपणे हा प्रोजेक्ट एक्सप्लोर करणार आहोत, जो लोकेटेड आहे सेक्टर 24 उलवे मध्ये. ऑल्सो ह्या प्रोजेक्टमध्ये अम्युनिटीज काय काय असतील, प्राइस रेंज काय काय असतील आणि डायमेन्शन्स आणि एरियाज काय काय असतील हे देखील बघायला भेटणार आहे. या प्रोजेक्टमध्ये आपण स्पेस ऑप्टिमायझेशन आणि एस्थेटिकल एलिव्हेशनचा वापर करून कशा प्रकारे एक बेस्ट डिझाईन प्रोजेक्ट आपण देत आहोत हे तुम्हाला आता बघायला भेटेल. या प्रोजेक्टच्या पूर्ण डिटेल जाणून घ्यायच्या आधी आपण जाणून घेऊया ह्या प्रोजेक्टचे लोकेशन बेनिफिट्स काय काय आहेत. हा प्रोजेक्ट रेल्वे स्टेशन पासून म्हणजेच बामणडोंगरी रेल्वे स्टेशन पासून हार्डली 1 ते 2 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्स वरती आहे. म्हणजेच 1 किलोमीटर पेक्षाही कमी डिस्टन्स वरती आहे. त्याच्यानंतर इथून नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट 5 ते 7 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्स वरती आहे. अटल सेतू 5 ते 7 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्स वरती आहे. आणि मुंबईला इथून तुम्ही 20 ते 25 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर पोहोचू शकता. ह्या प्रोजेक्ट पासून 2 ते 3 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर बस स्टॉप आणि रिक्षा स्टँड आहे. तिथून तुम्ही डायरेक्टली 15 ते 20 मिनिटात वाशी, सिऊड, नेरूळ, बेलापूर ह्या लोकेशन्सला पोहोचू शकता. त्याच्यानंतर तुम्ही JNPT उरणला देखील पोहोचू शकता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, मुंबई पुणे एक्सप्रेस वे देखील इथून 10 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर आहे. सो इथून तुम्ही हार्डली सगळ्या इम्पॉर्टंट लोकेशन्सवर विदिन काही मिनिट्स पोहोचू शकता. ऑल्सो इथून तुम्हाला जर मार्केट, स्कूल्स, हॉस्पिटल्स, गार्डन्सला जायचं झालं तर विदिन 5 मिनिटात तुम्ही पोहोचू शकता. म्हणजेच सगळ्या अत्यावश्यक दैनंदिन जीवनावश्यक गोष्टी तुम्हाला 5 मिनिटात भेटून जातात. सो प्राईम लोकेशनचा हा आमचा असा प्रोजेक्ट आहे क्लाउड कॅसल. प्रोजेक्ट फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर ही G+7 ची रेसिडेन्शियल व कमर्शियल अशी ही बिल्डिंग आहे. ही पूर्ण बिल्डिंग अशा प्रकारे रेडी आहे. एस्थेटिकल एलिव्हेशन्स यूज करून ही बिल्डिंग बनवलेली आहे आणि स्पेस ऑप्टिमाइज केलेले इथे 1 BHK आणि 2 BHK तुम्हाला भेटणार आहेत. इथे अजून तुम्हाला काय काय भेटेल तर इथे तुम्हाला डिझायनर एंट्रन्स लॉबी भेटेल, ब्रँडेड लिफ्ट भेटेल, विथ लिफ्ट साठीचे लागणारे सगळे सेफ्टी फीचर्स इनबिल्ट असतील. CCTV कॅमेरा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहेत. आणि आता आपण जो प्रोजेक्ट चेक करत आहोत तो हा प्रोजेक्ट आहे क्लाउड कॅसल. स्काय होम डेव्हलपर्सचे बाकीचे काही प्रोजेक्ट्स आहेत, त्यांची इन्फॉर्मेशन मी माझ्या अपकमिंग व्हिडिओज मध्ये देणार आहे. सध्या आपण क्लाउड कॅसल ह्या प्रोजेक्टचा सॅम्पल फ्लॅट चेक करणार आहोत. मित्रांनो, बाकीच्या प्रोजेक्टच्या डिझाईन्स वरून तुम्हाला अंदाजा आला असेल की या बिल्डरकडे तुम्हाला सगळे प्रोजेक्ट्स असेच डिफरंट थीमवर युनिक डिझाईन मध्ये बनवलेले आहेत. त्यामुळेच इथे तुम्हाला दिसेल की ऑलमोस्ट मॅक्सिमम प्रोजेक्ट सोल्ड आउट आहेत. तर या प्रोजेक्ट मध्ये सुद्धा
म्हणजे क्लाउड कॅसल मध्ये पण लास्ट 3 फ्लॅट्स बाकी आहेत. आता आपण ह्या प्रोजेक्टचा सॅम्पल फ्लॅट चेक करणार आहोत. एंट्री केल्यावर तुम्हाला ही वुडन फ्रेम आणि हा डोअर दिसेल. ऍक्च्युली टीकवूड म्हणजेच सागाचे लाकूड यूज करून बनवलेला हा डोअर आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे तुम्हाला बाकी ठिकाणी बघायला भेटणार नाही ते म्हणजे आपण ऍक्च्युअल मेजरमेंट घेऊन ऍक्च्युअल साईटवरच हा डोअर आणि फ्रेम बनवून तो येथे बसवतो. म्हणजेच ह्या डोअर फ्रेम्स रेडीमेड नसून हँडमेड आहेत. ऍक्च्युअल साईटवर मोजमाप घेऊन डोअर बनवून त्यावर सनमायका लावून आपण हे डोअर इथे बनवतो आणि ऍस्थेटिकल बिल्डिंगच्या एलिव्हेशनला साजेसे असे हे डोअर आपण येथे बसवून देतो. ह्या डोअरचे लॉक आणि हँडल ब्रँडेड कंपनीचे आहेत. त्यात लॉक हा युरोपा कंपनीचा आहे विथ 10 years रिप्लेसमेंट गॅरंटी. आणि फायनली हे डोअर दिसायला खूप प्रीमियम लुकचे दिसतात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट विअर अँड टिअर कमी झाल्यामुळे हे लॉंग लास्टिंग चालतात आणि यांची जी लाईफ आहे ती देखील खूप जास्त असते. आता आपण ह्या सॅम्पल फ्लॅटचा लिव्हिंग एरिया म्हणजेच हॉल चेक करणार आहोत. तुम्ही बघू शकता हा स्पेशियस असा लिव्हिंग एरिया. इथून इथपर्यंत हा पूर्ण मोठा लिव्हिंग एरिया तुम्हाला भेटतो. याच्यामध्ये देखील तुम्हाला वेगवेगळ्या सायझेस मध्ये म्हणजे 9x14, 9x15 आणि 9x16च्या वेगवेगळ्या सायझेस मध्ये हा लिव्हिंग एरिया आपल्याला अवेलेबल आहे. त्याच्यानंतर तुम्ही ह्या साईडला चेक कराल तर ही फुल हाईट फ्रेंच विंडो फॉर फ्रेश व्हेंटिलेशन आहे आणि त्याच्यानंतर लगेचच तुम्हाला इथे एक स्टँडिंग बाल्कनी देखील बघायला भेटते. आता हॉलमधून किचन मध्ये एंट्री करताना तुम्हाला ह्या साईडला इथे एक ग्रेनाइटची मोल्डिंग फ्रेम दिसेल जी दिसायला खूप सुंदर दिसते. याचा ऍक्च्युली मेन पर्पज असा आहे की ज्यावेळेस आपण हॉलमधून किचनमध्ये किंवा किचनमधून हॉलमध्ये येतो त्यावेळेस आपण ह्या साईडला इथे हात लावतो आणि हा एरिया खराब होण्याचे खूप चान्सेस असतात. तो होऊ नये म्हणून आपण हा इथे ग्रॅनाइटची मोल्डिंग फ्रेम लावून देतो. आता हा आहे आपला स्पेशियस किचन. हा 7x7.5चा पूर्ण किचनचा एरिया आहे. त्यानंतर इथे तुम्हाला फुल हाईट फ्रेंच विंडो विथ स्पेस फॉर एक्झॉस्ट दिसेल. त्यानंतर ह्या साईडला ग्रेनाइटचा प्लॅटफॉर्म, इथे SS सिंक आणि इथे तुम्हाला कॅप लावून भेटेल. जनरली बाकीचे बिल्डर्स तुम्हाला फ्रंट साईडला फक्त टाइल्स लावून देतात पण आपल्या इकडे आपण फुल किचन मध्ये सेम क्वालिटीच्या फुल साईज टाइल्स लावून दिलेल्या आहेत ज्या दिसायला खूप सुंदर दिसतात. त्यामुळेच आम्ही मेन्शन करत आहोत की आमचे प्रोजेक्ट्स ऍस्थेटिकली डिझाईन्ड असतात. आता ह्या किचनच्या एंडला इथे ग्रेनाइट ओपन ठेवल्यामुळे तुम्हाला इथे दिसेल की किचन वाईड आणि ब्रॉड दिसतो. प्लस याचं व्हेंटिलेशन देखील चांगलं राहतं आणि ऍस्थेटिकली दिसायला किचन खूप छान दिसतं. किचनच्या स्टँडिंग बाल्कनीमध्ये आरामात वॉशिंग मशीन ठेवू शकता अशा साईजची बाल्कनी आपण दिलेली आहे. त्यानंतर हे आहे कॉमन टॉयलेट व बाथरूम. इथे 1 BHK मध्ये 2 बाथरूम दिलेले आहेत. बाथरूमची साईज मोठी आहे. आता किचन मधून मास्टर बेडरूम मध्ये जाताना अगेन तुम्हाला ही वुडन फ्रेम दिसेल जी साईटवरच बनवून आपण ती इथे लावलेली आहे, रेडीमेड नाही. त्याच्यानंतर इथे तुम्हाला स्पेशियस हा बेडरूमचा एरिया भेटणार आहे. खूप मोठा स्पेशियस असा एरिया बेडरूमचा तुम्हाला भेटतोय. त्याच्यानंतर कॉमन वॉशरूम, एवढंच मोठं वॉशरूम तुम्हाला बेडरूम साठी देखील भेटत आहे. ह्या साईडला फुल हाईट फ्रेंच टाइप विंडो तुम्हाला भेटते जेणेकरून तुमच्या ह्या रूमचं व्हेंटिलेशन आणि नॅचरल लाईट चांगली असेल. आणि ह्या साईडला तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी भेटत आहे आणि रेलिंग्स ज्या तुम्हाला बेडरूमला, किचनला आणि हॉलला देखील लावून भेटत आहेत. ह्या सॅम्पल फ्लॅटवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील किती क्वालिटी वर्क मटेरियल प्रोव्हाइड केलं आहे. इथे आपण डोअरसाठी टीकवूड म्हणजेच सागवान यूज केलेले आहे. डोअर्स अँड फ्रेम येथे साईटवरच मोजमाप घेऊन बनवलेले आहेत.
डोअर लॉक जे आहेत ते युरोपा कंपनीचे आहेत विथ 10 इयर्स रिप्लेसमेंट गॅरंटी. इलेक्ट्रिक स्विचेस आपण हॅव्हल्स आणि लेग्रँडचे व इलेक्ट्रिक केबल्स पॉलिकॅबच्या यूज केलेल्या आहेत. येथे आपण गुड क्वालिटी विट्रिफाईड टाइल्स लावलेल्या आहेत ज्या झार्को कंपनीच्या आहेत. लॉबी टाइल्स 2x4च्या आहेत. विंडोज साठी AIS ओपल ग्लास यूज केलेले आहेत. आउटर पेंट साठी डॉक्टर फिक्सिट कलर यूज केलाय. टेक्स्चर साठी बिर्ला ओपस पेंट यूज केला. टॉयलेट टॅप्स शावर सोमानी ब्रँडचे यूज केलेले आहेत. प्लंबिंग मध्ये प्रिन्स पाईप कंड्यूट साठी प्रिसिजन यूज केलेलं आहे. या सगळ्या पॉइंट्स वरून तुमच्या लक्षात आलं असेल की हा प्रोजेक्ट एक टोटल क्वालिटी प्रोजेक्ट आहे. आता आपण चेक करूयात की इथे फ्लॅट घेण्याचे काय काय फायदे आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट, उलुवे नवी मुंबई म्हणजे नवी मुंबई मधला सर्वात हॉट आणि सध्या अफोर्डेबल असलेला एरिया आहे जो भविष्यात अफोर्डेबल राहणार नाही. त्यातला आता पहिला पॉइंट हा आहे की ह्या प्रोजेक्टची कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. इथून 2 ते 3 मिनिटं ड्राईव्ह डिस्टन्सवर रेल्वे स्टेशन आहे आणि सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी जसं की स्कूल, मार्केट, हॉस्पिटल, गार्डन 2 ते 3 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवरती भेटतात. त्यानंतर नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट 5 ते 7 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर. अटल सेतू 5 ते 7 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर. मुंबई इथून 20 ते 25 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर आहे आणि 10 ते 15 मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्सवर वाशी, नेरूळ, सीवूड्स, बेलापूर आहेत. दुसरा पॉइंट हा की ह्या प्रोजेक्टमध्ये आपण एस्थेटिकल एलिव्हेशन्स आणि स्पेस ऑप्टिमायझेशन ह्या गोष्टींवर फोकस केलेला आहे जेणेकरून ह्या बिल्डिंगचा लुक युनिक आणि प्रीमियम दिसेल आणि स्पेस ऑप्टिमायझेशनमुळे जास्तीत जास्त एरिया यूज करता येईल. तिसरा पॉइंट हा की आपण अफोर्डेबल सेगमेंटमध्ये अम्युनिटीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत जसं की जिम, योगा सेंटर एटसेट्रा. चौथा पॉइंट हा की ह्या प्रोजेक्टमध्ये आपण कार आणि बाईक चार्जिंग पॉइंट्स देखील देतोय ज्याचा फायदा तुम्हाला फ्युचरमध्ये येणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांसाठी होईल. आणि 5वा पॉइंट हा की तुम्हाला इथे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट देखील जास्त भेटत आहे. जर तुम्ही लास्ट 10 ते 15 इयर्सचा ग्राफ चेक कराल तर तुम्हाला समजेल की उलवेच्या घरांच्या किमती टाइम टू टाइम वाढलेल्या आहेत आणि इथून पुढं देखील वाढत राहणार आहेत. सो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट खूप चांगलं भेटत आहे. सो ज्या फॅमिलीजला हा प्रोजेक्ट आवडला आहे त्यांनी आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर डायरेक्टली कॉल किंवा व्हॉट्सअप करा आणि आजच आपली फ्री साईट व्हिजिट बुक करा. आणि उलवेच्या अशाच नवीन प्रॉपर्टी अपडेटसाठी प्रॉपर्टी असेट ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघण्यासाठी.